की बाबा जुमदेवजीच्या मार्गदर्शनाप्रमाणे या मानव धर्माचं प्रचार आणि प्रसाराचं कार्य व्हावं या म्हणीप्रमाणे या माध्यमाच्या सदराखाली गावोगावी या मानव धर्माचं प्रसार व्हावं। जे दुःखी कष्टी पीडित लोक ज्यांचा कोणी वाली नाही अशांच्या कानापर्यंत या मानव धर्माचं जे बाबांनी मार्गदर्शन केलं, जो अनुभव सागर आमच्यापर्यंत आणून दिला, त्याची चव कशी आहे हे या मानवाला समजलं पाहिजे। याकरिता महान त्यागी बाबा जुमदेवजींनी गावोगावी खेडोपाडी या मानव धर्माचं प्रचार आणि प्रसाराचं कार्य करण्याकरिता धडपड केली। या भगवंताला प्राप्त करण्याकरिता बाबांना खूप कष्ट सहन करावं लागलं। नशिबानं साथ सोडली म्हणून रडायचं नसतं, मरायचं सुद्धा नसतं, पण संघर्षाने जीवन जगायचं असतं। या म्हणीप्रमाणे बाबांनी खरोखरच भक्तीविना उद्धार नाही, कुणाचा भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा। या म्हणीप्रमाणे एकमेव निष्ठा बाबांनी निर्धार केला, मैं मर मिट जाऊंगा लेकिन पीछे नहीं हटूंगा। या म्हणीप्रमाणे बाबांनी खरोखरच या जगामध्ये स्वतःच्या कुटुंबासाठी आणि आज आम्ही मानव, बेईमान मानव, आम्ही आमच्याच कर्मांनी भोगत राहिलो आणि आमच्यासाठी बाबांनी विचार केला की या जगामध्ये कितीतरी पीडित लोक आहेत, दारिद्र्यवान आहेत, त्यांना दिशा मिळत नाही, दशेच्या चाकोरीमध्ये ते जीवन जगत आहेत। भगवंता माझं कार्य केलं हे फार मोठं नवल झालं नाही आणि या सृष्टीवर या जगामध्ये जे लोक पीडित आहेत त्यांचा कोणी वाली नाहीये, त्यांची हात कोणी ऐकायला तयार नाहीये। यांचं काय? कारण की हा कलियुग आहे। सतयुग गेला, द्वापार गेला, त्रेतायुग गेला, हा कलियुग आहे आणि या कलियुगाचं प्रभाव जास्त प्रमाणामध्ये वाढत आहे, याचा जोम वाढत आहे आणि या कलियुगाच्या या अंधश्रद्धेच्या विचाराखाली हा मानव गोंधळून गेलेला आहे। त्यामुळे याला सही दिशा दिसत नाहीये। त्या भगवंताने विचार केला की खरोखरच ज्या काजव्याची मला गरज होती तो काजवा समोर आलेला आहे आणि त्या काजव्याला समोर करून या जगातलं ज्या मानवावर अंधश्रद्धेचं जाळं पसरलेलं आहे हा काजवा प्रकाशमय करू शकतो आणि त्या भगवंतानी या काजव्याला समोर आणलं। महान त्यागी बाबा जुमदेवजीला समोर आणलं आणि त्यांनी निष्काम भावनेने, कोणत्याही प्रकारचं लोभ नाही, कोणत्याही प्रकारचं त्यांना मोह नाही, अशा म्हणीप्रमाणे परपंचिक जीवन साधून, परपंच साधून परमात्मा साधला आणि या जगामध्ये परमार्थ केला। निष्काम भावनेने परमार्थ केलेला आहे। जे का रंजले गांजले तयासी म्हणे जो आपोले, तोची संत ओळखावा, देव तेथेची जाणावा। देव आम्हाला मिळाला, पण कोणाच्या माध्यमातून? त्या भगवंतांनी समोर तो काजवा केला आणि त्या काजव्यामध्ये आम्हाला भगवंत दिसला, कारण की त्या काजव्यानी असं प्रकाशमय करून टाकलं की आम्ही दुःखी कष्टी लोक
फडफडत होतो धावत होतो इकडे. काही भामट्या लोकांच्या मागे धावलो, पाखंडी लोकांच्या मागे धावलो. आमच्या जीवनामध्ये काही ठेकेदारही उभे झाले. या सर्वांनी आमचं जे काही होतं ते सर्व पिळून टाकलं. काही मिळालं नाही. पण एक दिवस असा उजाडला की काही न देता काही न घेता आम्हाला ज्या भगवंताकडलं जीवनाचं रहस्य मिळालं तर ते कधी सरणार नाहीये. ते कधी सरणार नाहीये. तो परमात्मा महान त्यागी बाबा चिमदेजींनी या जगामध्ये उभा करून दिलेला आहे. म्हणून जे का रंजले गांजले तयासी म्हणे जो आपोले तोची दे, संत ओळखावा देवते तेची जाणावा. ज्यांच्या ज्ञानाचा नाही अंत, ज्यांच्या ज्ञानाचा नाही अंत ते खरे संत महान त्यागी बाबा चिमदेवजी. कारण की ज्ञानाचे प्रकार भरपूर आहेत, पण ज्ञान हे असं एक आहे की या ज्ञानापासून एका ज्ञानापासून दुसरा ज्ञान तिसरा ज्ञान, तो ज्ञानाला ज्ञान टच होते आणि त्याच्या जीवनामध्ये प्रकाश पडतो. असं ज्ञान बाबांनी त्या ज्ञानाचं दान करून टाकलं. हे दानी आहेत आमचे महान त्यागी बाबा चिमदेवजी. असे ज्ञानी आम्ही कधी पाहिलं नाहीये. जे भगवंताकडनं मिळालं ते आम्हाला दिलं, पण या लोकांनी, हे आमचे लोक सामोर झाले, यांनी परिपूर्ण आम्हाला दिलेलं नाहीये. तुमच्या घराची बांधणी करतो म्हणून थैल्यामध्ये काही खापूर कुठे आणल्यात. आता घर बांधतो, बांधून देतो म्हटल्यानंतर आम्हाला कसं वाटायचं की आमच्या घरी वेतीरीताचे ट्रक तर नाही आणत, सिमेंटच्या बोऱ्या तर नाही आणत, कारण की घर बांधून देतो म्हणते ना. असे कार्य महान त्यागी बाबा चिमदेजीनं नाही केले, लुबाडलं नाही. जशी भगवंताकडनं कृपा मिळाली तसंच आम्हाला दिलं. त्याची जोपासना आम्हाला करावं लागल. तत्व शब्द नियम दिले, कारण की नो ऑब्जेक्शन मार्ग आहे. तुम्हीच करा आणि तुम्हीच घ्या, तुम्हीच करा आणि तुम्हीच घ्या. भगवंत तुमचं ऐकते. एक अगरबत्ती लावली, भगवंत उभा झाला, सारं दारिद्र्य नष्ट झाले. उखुंड्याप्रमाणे आमची दशा झाली होती. त्या दशेमधून बाबांनी आम्हाला दिशा दाखवली सरळ. का घाबरू नको, आता घाबरू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. पण महान त्यागी बाबा चिमदेजी म्हणतात, हे सेवक घाबरायचं नाही, मी तुझ्या साथमध्ये आहो, तुझ्या सोबत आहो. तू फक्त चालत राह. तुला चालवणारा मी आहो, मी तुला चालवून घेतो. पण तुझ्यामध्ये बी थोडीशी हिंमत पाहिजे. तू वाकू नको, तू वाकू नको, तू सरळ चाल, सरळ राह. तत्वशब्द नियमाचं आचरण कर, भगवंताचं नमन कर. आणि भगवंता की आम्हाला गरज आहे ना, आम्हाला गरज होती म्हणून हा एक अनुभव सागर आज बाबांनी उभा केलेला आहे. हा कमी नाही होणार, हा वाढतच जाणार आहे. कमी करणारा कोणी पैदाही होणार नाही. आणि तो कमी करण्याचं काही मनामध्ये आणत असेल तोच कमी होऊन जाईल. बाबांचे शब्द आहे. कारण की आम्ही तिथूनच आलो आहे. आताच महेंद्र भाऊनी त्या शब्दामध्ये बोललाय, कॅन्सरचं दुःख किती मोठा आमच्यावर आपत्ती आल्या. कोणी विचारत नव्हतं, कोणी जवळ बसू देत नव्हतं. याला खोकला झाला, याला टीबी झाली, त्याच्या घरी जायचं नाही, स्वतः जायचं नाही, स्वतःच्या मुलाला बी त्या घरी जाऊ द्यायचं नाही. कॅन्सर झाला, फार मोठी बिमारी आहे. ते बिमारी, त्याच्या घरी जायचं नाही, त्याच्या घरचं पाणी प्यायचं नाही, बाई येणार नाही, मुलगा येणार नाही. कारण का त्याची बिमारी आम्हाला, आमच्या मुलाबाळांना झोंबलं नाही पाहिजे. किती विचार, गढूळ विचार होते, किती
किती अंधश्रद्धा होती, पण महान त्यागी बाबा जुमदेवजींनी, अरे ज्या माणसाच्या अंगातून नासिक रक्त वाहून राहिलं, त्याचा दुर्गंधही येऊन राहिला, तरी महान त्यागी बाबा जुमदेवजींनी आम्हाला जवळ बसवलं. काही सेवकांनी वास येते म्हणून तोंडावर रुमाली झाकल्या, बाबांचं लक्ष गेलं. तुम्ही रुमाली नाकावर का ठेवल्या? बाबाला सांगितलं त्या सेवकांनी. बाबा म्हणे याचा दुर्गंध खूप येऊन राहिला, सहन नाही होऊन राहिला. बाबाच्या मार्गामध्ये, भगवंताच्या मार्गामध्ये तुम्हाला राहायचं असेल तर नाकावरचा रुमाल काढा, नाहीतर इथून निघून जा. तुम्हाला वास येऊन राहिला, मला तर वास नाही येऊन राहिला म्हणे. म्हणजे तुमचे विचार कुठेतरी जाग्यावर नाहीये. आणि तेव्हा त्यांनी रुमाल काढला. पण कॅन्सर वाल्याला, महारोग वाल्याला बाबांनी जवळ बसवलं. बाबाला तर काहीच नाही झालं ना, बाबाला काहीच नाही झालं. ते कृपा मानता की बाबा जुमदेवजींनी आज आमच्या समोर जशीच्या तशी मांडून दिली. या ज्ञानाचं दान करून टाकलं, दान करून टाकलं. काही मोबदला घेतला नाही, तरी पण आज आम्ही एका झटक्यामध्ये काही विचार केला नाही, सर्व विसर्जन केलं, दुःखामधून सुखामध्ये आलो. आणि काही दिवसामध्ये हळूहळू हळूहळू आमचे विचाराचे कालचक्र हे आमच्याच डोक्याच्या भोवताल फिरू लागले. मग काय मिळणार आहे? आमचे विचारच जाग्यावर नाही आहेत. तेव्हा जाग्यावर होते, कारण की पाहिजे होतं ना, आम्हाला गरज होती. गरज होती, जे मनात ते करून टाकलं. अग्रीमेंट केलं, करारनामा केला, वचन दिलं. मी सत्य वचन देतो भगवंता, मी जीवनभर विसरणार नाही. कुठं गेलं? दुःख दूर झालं ना. तेव्हा दुःख दूर झालं 3 दिवसात, 7 दिवसामध्ये. 7 गाठीचं कॅन्सर दूर झाला. कसा दूर झाला? दिव्यातल्या तेलाने. मग आज अगर मी वेगळ्या रस्त्याने चाललो तर तो दिव्यातलं तेल काम करेल का? नाही करणार ना. प्रत्येक परिवारामध्ये तीर्थ काम करत होता. तीर्थ दिलं, दुःख दूर झालं. आज तीर्थ काम नाही करून राहिलं, आज बोवाबाजी काम करून राहिले. मुलाला दीट लागली म्हणून दिटाई करणं सुरू झाले, म्हणजे तीर्थ फेल आहे आता. तेव्हा तीर्थ काम करत होता, त्याच्यातला पावर कमी झाला म्हणते. आता एखाद्या मुलीचं वय वाढलं, तिला योग येत नसेल तर ते दुसऱ्याच्या हातानं तिसऱ्याला पाहावं लागतं. मंगळ लागला असेल का, भूत लागला असेल का, गुरु लागला असेल का. बाबांनी सांगितलं, कार्य कर, फळाची आशा मत कर, फल देने वाला वो है, इंतजार करना पड़ेगा. काही अगर त्रुटी आहेत त्या दुरुस्त कराव्या लागणार. मला 7 गाठीचं कॅन्सर झालं तर फक्त म्हणल्याबरोबर नाही झालं, मला त्या पद्धतीनं वागावं लागलं, त्या पद्धतीनं चाललो, सहनशीलता ठेवली, सर्वांचं ऐकलं. या मार्गात येण्याकरिता माझी पत्नी ऐकत नव्हती. मी नाहीत म्हणे या मार्गात. रिपोर्ट घेऊन आली तर म्हणे माझं नशीब फुटलं म्हणे. आम्ही फुटक्या नशिबाचेच होतो, पण बाबांनी आमचं फुटकं नशीब जोडलं, त्याला फेविकॉल लावला. मग तेव्हा फेविकॉल लावला तर आज जोड दूर काऊन झाला हे आम्हाला लक्षात घ्यायचं आहे. बाबाचा मार्ग एवढा हलक्यामध्ये नाहीये. हा हलक्यामध्ये कोणत्या सेवकीनबाईंनी, सेवकांनी, सेवकाच्या मुलांनी हलक्यामध्ये या मार्गाला घेऊ नये, कारण की आम्ही वचन दिलेलं आहे. एका दिवसाचा नाही, अग्रीमेंट झालाय, अग्रीमेंट झालाय. कारण की तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार, तूच करू शकतो. तुझ्यामध्ये आहे तो पावर आहे. पावर कशामुळे येईल की अगला व्यक्ती जिद्द करावा लागेल. अगला व्यक्ती अगर करू शकतो
तर मी का करू शकत नाही? माझे कार्य एका बाईकडनं होते. माझ्या मार्गदर्शक बाई आहे. बाई, त्या बाईंनी मला मार्गदर्शन केलं आणि मार्गात येण्याकरिता पत्नीला समजावावं लागलं. रागामध्ये कोणत्याही गोष्टी घडून येत नाही. काही दिवस थांबावं लागल, त्या रागाला थंड होऊ द्या लागल. बोवाले राग आला तर बाईनं शांत राहावं लागल आणि पतिदेवाला राग आला तर बाईनं शांत व्हावं लागल. पतिदेवाला शांत व्हावं लागल, थंड वातावरण करावं लागल. तेव्हा हळूच चांगल्या गोष्टी घडून येतात. मी गडबड केली, मार्गात जायचं आहे, ते असं आहे तसं आहे. मी नाही येत म्हणे मार्ग. तुम्ही म्हणे कुठेही जाता, काही उचलून घेऊन येता म्हणे, याले सोडता त्याले धरता, हेच काम करता म्हणे. आता दुःखी माणूस याचंही ऐकते त्याचंही ऐकते, त्याला असं वाटत नाही ते औषध घेतल्यानं बरं होऊन जाईल. मग तिसरा भेटते, अरे या डॉक्टरकडे तर त्या डॉक्टरकडे, हे सुरू राहते. अशा परिस्थितीमध्ये रागाच्या भरामध्ये तिला तयारी करायला लागली. तुला चालावंच लागल. पण तिचा होकार नव्हता. कारण की मी जबरदस्ती केली मार्गात यासाठी. आणि अशा वेळेस चाल म्हणण्याच्या वेळेस आता ते तिच्या मनामध्ये का चाल म्हणतेस म्हणून मी येतो, पण राग भरून होता. निघालो आम्ही घरून, बस स्टँडवर आलो. या मार्गात त्या दिवशी तयारी करायची तिच्या मनात मुळीच नव्हतं. मी समोर ते माग. मी थोडा बस भेटली पाहिजे म्हणून जोरानं चाललो, ते हळूहळू चाले. मी माग फिरून पाहिलं, म्हणलं पलटण तर नाही घराकडे. खरी गोष्ट सांगतोय मी, खरं आहे ते. कसा बसा आलो बस स्टँडवर. बस आली हिंगण्याकडनं, बस थांबली, बस खाली होती. 4-5 सेवक इकडे बसले, 4-5 सेवक इकडे बसले होते. बस खाली होती. पहिले मी चढलो आणि मी सीटवर बसलो. ज्या सीटवर मी बसलो ते पूर्ण सीट खाली होती. आता हे माझ्या मागून चढली, मी आता इथं बसलो. ते अशी चढली आणि मागच्या सीटवर जाऊन बसली. इकडे पारा चढला, कारण की दोघंही आम्ही जरा रागातच होतो ना, आणि ते रागातच होती. पारा चढला. माझ्या मनामध्ये आलं सीट खाली आहे, माझी बायको माझ्याजवळ बसायची तर तिकडे जाऊन बसली. मजा आहे नाही का जीवनाची? बसली ते तिकडे, मी पाहू तिच्याकडे, तेही गुर्रावून पाय. वर्धमानपर्यंत गेलो. दोघांच्या मनात बिलकुल गुस्सा. तिने वाटे का आता संध्याकाळी घरी गेल्यानंतर तर आपल्यावर आहेच ते गिराणं सोट्या गिरण, ते समजून गेली. मी पारडीला नाही पोहोचलो. बस थांबली वर्धमान नगरच्या बस स्टॉपवर. तिथं उतरलो, ते बी उतरली. तिनं पाहिलं असं, आता इकडचा रस्ता इकडे जा, पण मी इकडे वळलो. ते म्हणते इकडे कुठे चालले, म्हणते पारडी तर इकडे आहे म्हणते. नाही म्हणलं, तो रोड चुकला म्हणलं, इकडे आहे. पारडीपर्यंत गेलोच नाही. तिकडून बस आली पारडी करणं बर्डीची, पुन्हा वापस. कारण की गुस्सा होता ना मनामध्ये, वापस. आणि घरी गेल्यावर मग तेच. काही दिवसांनी ते समजावं लागेल आपल्याला. हा एका दिवसाचा नाही आहे, पती पत्नीचा गाळा आहे. हे आम्हाला आज समजलं. तेव्हा नव्हतं समजलं. कुत्र्या मांजराचं सारं जीवन गेलं, पण कावकावच करत राहिलो. पण बाबांनी आज आम्हाला खरोखरच माणसाची दिशा, मानव धर्म काय हे आम्हाला समजावून सांगितलं. एक दिवस तिला समजावं लागलं की हा जो पक्षी आहे, हा झाडावर एक खोपा तयार करतो, 2 पिल्ल्यांना जन्म देतो, आणि 2 पिल्ल्यांना जगण्याकरिता आपलंही पोट भरतो, त्यांना जगवण्याकरिता
आपल्या चोचीमध्ये चारा भरून आणतो आणि त्यांचं जीवन जगवतो, त्यांना मोठं करतो. माझ्याचं जीवन तसंच आहे. ते समजले. आज हा माणूस अगर आत्महत्या केली हा म्हणूनच राहिला, तर माझं जीवन कसं? माझे आई वडील तर बिलकुल हातावर आणणारे पानावर खाणारेच आहेत. माझे तीनही भाऊ बेवडे आहेत. कसं करीन? हे समजलं. समजते आपल्याला. नाका तोंडात जेव्हा पाणी जाते ना, जीवनाचे चारही दरवाजे जेव्हा बंद होते, तेव्हा एक दिवस आपल्याला समजावं लागल, ऐकावं लागल. कारण की जीवन एवढ्यात तर संप नाही झालं. आणि ते समजली. रात्रीच तिने सांगून टाकलं, 1-2 दिवसामध्ये उद्या जमत असेल तर उद्या, नाही 1-2 दिवसामध्ये आपल्याला मार्ग घ्यायला जायचं. अरे जमलं रे म्हणलं. जमलं म्हणलं. देव पावला आता काहीच नाही बोललो. ठीक आहे म्हणलं. दोघे गेलो, लेकरा बारा घेऊन गेलो, मार्गदर्शन ऐकलं. आणि बाबा हे अंतर्यामी आहे. बाबा समजतात. त्यांची अगर लक्ष लागलं, कोण कोण्या ठिकाणी आहे सर्व माहिती होऊन जाते. मार्गदर्शक बाईच्या घरी गेलो, मार्गदर्शन केलं. आता म्हणे संध्याकाळी 4 वाजता म्हणे बाबा इकडेच येणार आहे म्हणे. तिकडून समोरून का? ठीक आहे, समोरून. कार्य वगैरे समजावून सांगितलं, सर्व सांगितलं. म्हणता की बाबा ते आम्ही लागलो, तिकडे कोणता तरी गाव आहे, त्या रस्त्याने लागलो आम्ही. थोडस समोर गेलो तर बाबाची गाडी इकडे वळली, येवलेकर बाईच्या घराकडे. तेच गाडी होय. आम्ही तिकडे गेलो. मग त्यानंतर येवलेकर बाईंनी माझ्याविषयी बाबांना सांगितलं. बाबा म्हणे आताच म्हणे ते वानाडोंगरीचे सेवक म्हणे, त्यांना मानेवर 7 गाठीचं कॅन्सर झालेला आहे म्हणे, त्यांना मार्गदर्शन करून ते आताच गेले म्हणे. म्हणता की बाबा जुमदेजी काय म्हणतात त्यांना, तुम्ही त्यांना कार्य देऊन द्या म्हणे, बरं होऊन जाईल. त्यांना कार्य तुम्ही देऊन द्या, त्यांचं दुःख बरं होईल. हा शब्द त्या येवलेकर बाईला बाबांनी दिला. आणि दुसऱ्या वेळेस जेव्हा गेलो तेव्हा येवलेकर बाईंनी आम्हाला सांगितलं, तुमच्याविषयी बाबा जो शब्द ठेवला म्हणे, बाबांनी हे असं असं सांगितलं म्हणे. बाबाचा शब्द फक्त त्याच्यामुळे, त्या बाबांच्या शब्दामुळे त्या दिव्यालीच्या तेलामध्ये त्या बाबाची अमृतवाणी ओतली. म्हणून दिव्यातल्या तेलाने हा 7 गाठीचा कॅन्सर बसलेला आहे. म्हणून आपल्याला हा परमात्मा एक आमची प्रॉपर्टी आहे, हलक्यामध्ये समजूच नाही. कधीही हलक्यामध्ये समजू नये. कारण की परमात्मा ही आमची प्रॉपर्टी आहे. हे कोणाची दुसऱ्याची नाही आहे, हे सर्वांची आहे. येणारा काळ आमचे मुलं बाळ आहेत, त्यांची आहे, त्यांना जपून ठेवायचं आहे. आम्हालाही जपून ठेवायचं आहे. कारण की आई वडिलांनी इस्टेट कमावली, दारू जुगार मध्ये इस्टेट केली, दारोदार लागलो. मग दारोदार लागून शानी पुन्हा आम्ही इथं आलो. मग आता पुन्हा डबल हा एवढा मोठा परमात्मा प्रॉपर्टी आम्हाला भेटली. मग याचा विचार आम्हाला करावा लागेल. सत्य मर्यादा प्रेम हा आमचा स्टेज आहे, बेस आहे. हा मजबूत आहे, याच्यामध्ये शक्ती आहे. या सत्य मर्यादा प्रेमामध्ये शक्ती आहे. दुसरं काहीच मागितलं नाही तुम्हाला. पण हेही लक्षात घ्या, बाबांनी मागितलंय काहीतरी. तुम्हाला सत्य मर्यादा प्रेमाची भीक मागितली आहे. तुम्ही वचन देऊन कार्य करता, भूलू नका. पेढा मागितला नाही, काही गरज नाही. हा पेढेवाला भगवंत नाहीये. हा द्रव्य सोन्या चांदीवाला भगवंत नाही. हा चिरंजीवाला बी नाहीये. आणि हा हिरव्या कपडेवाला बी भगवंत नाहीये. याला पाहिजे भक्तिभाव. भक्तिभाव पाहिजे, तेव्हा अंतिम समय वृद्धार होईल, तेव्हा मुक्ती मिळेल. नाही तर मग खाली घर कुत्तों का राज. याप्रमाणे समय से पहले भाग्य से अधिक, समय से पहले भाग्य से अधिक. गडबड करायची नाही, कोणाला त्रास द्यायचा नाही. समय से पहले भाग्य से अधिक. जो समय येईल इंतजार करावा लागेल.
अरे विहिरीमध्ये आहे तर पोहऱ्यामध्ये येईल, आणि विहिरीमध्येच नाही तर पोहऱ्यामध्ये येईल का? उन्हाळा दिवसाला विहीर आटली तर मग आपण त्याचं खोलीकरण करतो ना, आपण काहीतरी तर तयारी करावं लागेल ना आपल्याला. एखादी मुलगी आपल्या घरी पराय मुलगी येते, 2 वर्ष होऊन जाते, बाबांनी सांगितलं फलकी आशा मत कर. एक मार्गदर्शक एका सेवकीनबाईला काय म्हणते, आता सेवक म्हणा किंवा सेवकीनबाई, मार्गदर्शकाजवळ ज्या काही आपल्या त्रुटी आहेत, ज्या काही इच्छा आहेत ते सांगतात. त्या बाईने सांगितलं मार्गदर्शकाजवळ की असा असा योग मला मिळत नाही, पुत्र संततीचा योग मिळत नाही. त्यांनी ऐकलं आणि काय सांगितलं, मौदा आश्रम आहे ना म्हणे, त्या आंब्याच्या झाडाला रोज पाणी टाकत जा म्हणे. आता ते 50 किलोमीटरवर बाई असेल, म्हणजे कसं कसं आपण त्यांना गुमराह करतो, कसं अंधश्रद्धेच्या संभ्रमामध्ये टाकतो. आम्ही मार्गदर्शक, बाबांना आम्हाला जागवलं आणि दुसऱ्यांना जागवण्याचं कार्य करतो. त्या बाईला म्हणे रोज म्हणे त्या ठिकाणी त्या आंब्याच्या झाडाला पाणी टाकत जा म्हणे, मग संततीचा योग मिळेल म्हणे. म्हणजे काय काय सांगतो आम्ही. काही मार्गदर्शक कुटीच्या काठानं विहीर आहे ना, विहीर, त्या विहिरीचं पाणी आणत जा म्हणे, तीर्थ बनवत जा म्हणे. काही सेवक करून राहिले, कसं भटकवून राहिलो आज आम्ही. आमच्या जवळ सर्व आहे तरी आज आम्ही भटकून राहिलो जिकडे तिकडे. याला सोडून दे, त्याच्याकडून कार्य घे, याचा पावर कमी झाला, त्याचा पावर वाढला. एक मार्गदर्शक म्हणे तू तीर्थ बनवून टाक म्हणे, त्याच्यावर काही दुःख आलं असेल. तो सेवक काय म्हणते मार्गदर्शकाला, काकाजी तो तीर्थ कसा बनव म्हणते. अरे तो तीर्थ चांगला कडक बनव म्हणते, कडक. तुम्ही आम्हाला सांगा तीर्थ कडक बी राहते का नरम बी राहते का? कडक बनव म्हणते, कडक चांगला. आता सांगा. त्याच्यानंतर उलटा तीर्थ, उतरता तीर्थ, हे काय करून आलो आपण. कसा उलटा, कसा सीधा. म्हणजे जसं उतरतात पहिले चढवत न्यायचं 1 पासून तर 22 पर्यंत उदाहरण, आणि मग 22 पासून उतरवायचं का, मग 22, 21, 20, 19. काय कोणी म्हणते माफीचेच कार्य द्या म्हणते, पण कशासाठी माफीचे कार्य, कशासाठी, काय केलं तू ना. नाही काहीच नाही म्हणते, असंच म्हणते. अरे माफीचे कार्य आम्हालाच माहिती नाही आहे. अशी कोणती गलती केली असेल की ते एकदम नियमाच्या बाहेर आहे, त्याला म्हणतात माफीचे कार्य. आणि तसंही आपण रोज विनंती प्रार्थना करतो तर काय भगवंताला योग नाही मागत का? दुसरा सांगते तुम्हाला तुमचा मार्गदर्शक माफीचे कार्य देत नाही का म्हणते. मग त्यालाच विचारा ना कोणते माफीचे कार्य आहे, तर त्यांनी आम्हाला सांगून द्यावं. तेही होत नाही. बाबाचे आदेश राहते एकीकडे आणि आम्ही आमच्या मनमर्जीनं काही सांगून देतो. त्या सेवकाला बिचाराला तो आपल्या पद्धतीनं चांगलं चालायचं, त्याला संभ्रमामध्ये टाकून देतो. म्हणून आज जे बाबांनी आम्हाला शिकवलेलं आहे त्याचप्रमाणे राहायचं आहे आपल्याला. कारण पती पत्नी, बाबांनी सांगितलं स्त्रियांच्या जातीला भगवंत नाहीये. पती पत्नीचं भांडण झालं, पती पत्नीचं भांडण झालं, कोणासोबत केलं आपण, भगवंतासोबत केलं. पती पत्नीचं भांडण झालं, भगवंताशी केलं. पती पत्नीचं प्रेम नाही तर जीवन व्यर्थ गेला. सर्व घागरीच्या वरूनच चाललं जात ते पण काही होत नाही. म्हणून जे बाबांनी आम्हाला नियमावलीमध्ये, तत्वशब्द नियमामध्ये सांगितलेला आहे, 4 तत्वामध्ये भक्ती आहे, त्या भक्तीतून सर्व काही मिळते आहे. 3 शब्दामध्ये शक्ती आहे, 5 नियमामध्ये युक्ती आहे. तेव्हा आमचं हे सर्व काही जमलं. आणि बाबांनी सांगितलंय माझा सेवक एका गावामध्ये, बंदा गावाला भारी आहे. कसा भारी आहे तो तत्वशब्द नियमाप्रमाणे वागत असेल तर. वाना डोंगरीमध्ये मी पहिला सेवक, मलाही त्रास दिला पण मी जुमानलो नाही.
आणि त्याच्या उरावर जाऊन मी पडलो नाही, त्यांना शिवाय दिल्या नाही, सहनशीलता ठेवली. त्या गावामध्ये माझ्या पाठीमागे कितीतरी जे निंदा करणारे सेवक, माझ्या पत्नीला चिडवणाऱ्या, रडवून सोडणाऱ्या बाया सुद्धा मार्गामध्ये आल्या. काय कमजोर मार्ग आहे का? आम्ही कमजोर आहोत का? स्वतःला कमजोर महसूस करायचंच नाही, कधीही करायचं नाही. बाबांनी सांगितलं की माझ्या तत्वशब्द नियमाप्रमाणे चालणारा जो सेवक आहे हा कधीही दुःखी राहणार नाही, तो नेहमी सुखी राहणार. जेव्हा जेव्हा दुःखी राहणार नाही तर सुख तयार झालं, आणि सुख तयार झालं तर आमच्या कुटुंबामध्ये भगवंताचा वास आहे. सुख तयार झालं, दुःख नाही आहे. मग आमची घरगृहस्थी खालच्या दर्जावर राहील का? आमची घरगृहस्थी परिवर्तन होईल ना, परिवर्तन होईल आमच्या घरगृहस्थीमध्ये. आमची घरगृहस्थी उंचावर येणार आहे, आमची प्रगती होणार आहे. आणि हा मार्गही प्रगतीचा आहे, हा मार्गही प्रगतीचा आहे. पण ज्यांची जे वागतात त्यांची प्रगती होते, आणि ज्यांची प्रगती होत नाही ते लोक जडतात. चलो मग बरोबरी करो, जळण्यात काही फायदा नाही. तुमच्यामध्येही तेवढी ती सहनशीलता आहे की तुम्ही ते करू शकता, तुम्ही ते करू शकता. बरंच काही आमच्या कानावर ऐकायला येते. यांच्या हातामध्ये अंगठ्या आहेत, यांच्या गळ्यामध्ये गोप आहे. अरे तत्व शब्द नियमाप्रमाणे जो परिवार वागतो तर त्याची प्रगती होणार आहे ना, त्याचं परिवर्तन होणार आहे ना. तुम्ही जडता कशाला? बरोबरी करा. आमच्या पाठीमागं आमचं पालन पोषण करणारा कोणीतरी तयार आहे ना. महात्यागी बाबा जुमदेवजीला असे बिचाराचे लोक काही बोलत होते. मनोज हुबरीकर अमेरिकेला गेले तेव्हा बाबांना सांगितलं, बाबा म्हणे आता तुम्ही खेळोपाडी जाऊन प्रचार आणि प्रसाराचं कार्य करू शकता, कारण की त्यांना सांभाळणारं कोणीतरी तयार झालं आहे ना. त्यांना चालवण्यावाला, त्यांना भागवण्यावाला, त्यांच्या गरजा भागवण्यावाला तयार झाला. बाबांना कोणत्याही गोष्टीचं फिकर नव्हती. त्याचप्रमाणे आमच्याही परिवारामध्ये आमचा सांभाळ करणारा, आमच्या गरजा भागवण्यावाला आमच्याही पाठीमागे कोणीतरी तयार आहे ना. मग आम्हाला कशाची चिंता आहे? बाबांनी साधवलं, आम्ही आमच्या परिवाराला साधवलं आहे ना, आम्ही आमच्या परिवाराला साधवलं. परंतु लोक दुसऱ्याकडे बघतात, स्वतःकडे बघत नाही. यांचं कसं रोज कार्यक्रमात जातात. आजही सांगतो मी तुम्हाला, मला 2 मुलं आहेत. आम्ही आज पती पत्नी. मुलांवर बोज नाही, कारण की प्रायव्हेट मध्ये माझी नोकरी होती. नंतर दुःख आलं तरी भागवलं. त्याच्यानंतर 2000 मध्ये माझं किराणा दुकान लावलं. आजही किराणा दुकान माझं चालू आहे. आमचं दोघांचं भागते ना, भागते आमचं. मी रोज फिरतो, माझी पत्नी तिकडे दुकान चालवते. 100 रुपये तर रोजचे माझ्या फोनवर येते, ऑनलाईन येते. तिचेही भागते, माझेही भागते. आम्ही मुलांवर बोज नाही आहोत, मुलंही आमच्यावर बोज नाही आहे. आमचे मुलं या मार्गाची वळण लागली, मोठे झाले, चांगला सतसंग लागला. आज महेंद्र चाचेरे या ठिकाणी आहे. याला सर्व माझ्या घरातलं सर्व काही माहिती आहे. यांचं आचरण कसं, यांचं चालचलन कसं, यांचं मुलं आणि आई वडील यांची राहणीमान कशी, यांचे आमचं राहणं असं मैत्रित्वासारखं आहे. बिलकुल खुल्या बिलकुल निर्भरतेने राहतो आम्ही. मुलं, लहान मुलगाला गव्हर्नमेंट सर्वंट आहे, तो पोलीस आहे. मोठा मुलगा आहे, इलेक्ट्रिकचं दुकान आहे. म्हणजे हे मी आतापर्यंत कधी सांगितलं नाहीये. पण काही श्रेष्ठ ज्येष्ठ लोकांच्या तोंडून आमच्या कानावर येते, एवढं खाल्लं असन, तेवढं खाल्लं असन. अरे खाणारा खात असेल, खाणारा खात असेल. भगवंतानी आम्हाला काही कमी नाही ठेवला, सक्षम बनवलं. आज बोलतो, आतापर्यंत नाही बोललो, पण ऐकायला येते म्हणून बोलावं लागतं.
ऐकायला येते म्हणून बोलावं लागते. आम्हाला भगवंतानी एवढं बी कमजोर नाही ठेवलाय. लहान मुलगा पोलीस आहे माझा, 5,000 मागितले 10,000 भेटते भाऊसाहेब. भरणे भाऊ कुठे गेले? 5,000 मागितले 10,000 भेटते, 2,000 मागितले तर 4,000 भेटते. काहून का तसं? आम्ही साधवलं, आमच्या मुलांना साधवलं. आमचे मुलं समजले या वर्गात. एकाचं हार्डवेअरचं दुकान आहे, इलेक्ट्रिकचं दुकान आहे, मोठं दुकान आहे. 25 सीटर माझ्याकडे बस सुद्धा आहे, इनोवा आहे. दोन्ही गाड्या माझ्या बुकिंगवर जातात. काय कमी ठेवलं आम्हाला? कमी ठेवलं. म्हणून दुसऱ्याकडे लक्ष देण्याकरिता स्वतःकडे लक्ष द्या. तुम्ही काही कमजोर नाही, तुम्हीही करू शकता. तुम्हीही करू शकता. आपल्याला बरोबरी करायची आहे. आणि आज भगवंतानी माझा परिवार आज सुख समृद्धीनं आज चांगल्या पद्धतीनं जगत. त्या महेंद्र चाचेरे आहे ना, माझ्या मुलांच्या संगतीमध्ये रोज माझ्या घरी येऊन बसणारा मुलगा आहे. याला सर्व परिपूर्ण माहिती आहे. म्हणून बाबांनी जे आम्हाला शिकवलं, आज तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार, तूच करू शकतेस. कारण की बाबांनी आमचा जो कोरा कागद होता आज रंगवला. रंगवणारा तो रंगारी आहे, रंगवणारा तो रंगारी आहे. आमचं जीवन बदलवून टाकलंय बाबांनी, पूर्ण बदलवून टाकलं. आणि हा जो परमात्मा एक ही आमची प्रॉपर्टी आहे. या प्रॉपर्टीला कसं धरून चालायचं, कसं व्यवस्थित ठेवायचं आहे. कारण की सर्वांना सारखं देऊन टाकलाय बाबाने. म्हणून हाच विचार करायचा आहे आपल्याला. सरळ मार्ग सोडून काटेरी मार्गाने जाऊ नको. आणि सतगुणाचा साथ, दुर्गुणाचा साथ घेऊन दुःखाला पात्र होऊ नको. भगवंताचे कार्य करायचे, भगवंताला आवडणारे कार्य करायचे. वाराणसी आहे. पती पत्नीचं प्रेम पाहून भगवंत झाले दंग. पती पत्नीचं प्रेम पाहून भगवंत झाले दंग. तरुणाची म्हातारी झाली सोडला नाही संग. असे कार्य करायचे. आपण आज बुडगा बुडगी आहो. आतापर्यंत थोडस चालत होतं, आता नाही. आता व्यवस्थित चाला लागल. तिचंही ऐका लागल, तिलाही ऐका लागल. कारण की मुलं मोठे झाले, घरामध्ये सुना आल्या. आणि असंच आपण टापटिपट करत राहू तर जमल का? नाही जमणार, नाही जमणार. म्हणून आपल्याला हा मार्ग समजायचा आहे. अंतिम समय उद्धार आहे. सुनेच्या हाताखाली राहायचं आहे, पोराच्या हाताखाली राहायचं आहे. तो एक पिक्चर होता ना, अमिताभ बच्चनचा पिक्चर बागवान. हेमा मालिनी तिकडे, अमिताभ बच्चन तिकडे. असं नाही करायचं. मला 2 मुलं आहेत, आमचंही होईल ना. पण आम्ही आमच्या बुडगा बुडगीचं पार्टिशन नाही करणार. आम्ही एकाच मुलाकडे 2 जण राहू, एकाच मुलाकडे 2 जण राहू. समाज लसणाचे गाठे आमच्या बुडगीच्या समोर आणून म्हणत ते छिलत बसन. मी नातवायला खेळवत राहील. जमलं आमचं काम. आम्ही काय भगवान सारखं राहू? बुडगा तिकडे बुडगी इकडे असं नाही करायचं. कारण की या मार्गात आम्हाला ते शिकवलं आहे. आमच्या मुलांनी बी शिकवलं, समजलं पाहिजे. आई वडील कशाला म्हणतात? आई वडिलांनी आम्हाला जन्म दिला, एवढं कासा पितर केलं, हेही समजलं पाहिजे. आमच्या सुनेही समजलं पाहिजे. मला मुलगी नाही, 2 सुना आहे. आजही मुलीसारखं सुनाकडनं आम्हाला प्रेम मिळते आहे. काही नाही, काही काचकीच नाही, काही नाही. समस्ये पहिले भाग्यशी अधिक 10 वर्षापर्यंत माझ्या लहान सुनाला पुत्र संततीचा योग नव्हता. पण आम्ही घाबरलो नाही. सुनाला थोडस बी 10 वर्षापर्यंत कधीही महसूस होऊ दिलं नाही. महसूस होऊ दिलं नाही. बिलकुल सामर्थ्याने उभी राहिली. तिलाही वाटलं की माझे सासू सासरे हे मला कोणत्याही प्रकारचं दुःख देत नाही. कोणत्या परिवारामध्ये, कोणत्या नातेवाईकामध्ये, कधी मोहल्ल्यामध्ये, कोणत्याही बाईजवळ आम्ही आमच्या सुनाविषयी कधीही नाही. मग सुनालाच का आम्ही दोष देणार? आमच्या मुलामध्ये अगर दोष असेल तर, आमच्या मुलामध्ये अगर दोष असेल तर, दोघांमध्ये शारीरिक अगर दोष असेल, एवढाले मोठमोठाले दवाखाने पडले आहेत, त्या ठिकाणी ट्रीटमेंट करा.
आणि 10 वर्षामध्ये आम्ही तेच केलं पण सुनाला त्याविषयी तर बिलकुल महसूसही नाही होत दिलं. बाबाला फोन लाव. बिलकुल समोर त्याने उभी राहिली, तिलाही वाटलं की मला कोणाचा त्रास नाही, पण भगवंत एक दिवस माझी झोळी भरल्याशिवाय राहणार नाही. 10 वर्षानंतर पुत्र संततीचा योग आला. साहेबाकडे आता मदत आम्ही जात राहिलो, सल्ला मसुरा आमचा होत राहिला आणि त्या भगवंताच्या कार्याप्रमाणे डॉक्टरच्या ट्रीटमेंट प्रमाणे आज 16-17 महिन्याची माझी नातीन आहे. आम्हाला समजायचं आहे शारीरिक दोष असेल फक्त दवाखाने करा, इकडे तिकडे भटकू नका. विहिरीमध्ये असेल तर पोहऱ्यामध्ये नक्कीच ये, नाहीतर मग फालतूच्या विचारामध्ये गडबड होऊन जाते. म्हणून आजच्या प्रसंगी या ठिकाणी हे जे प्रचार आणि प्रसाराचं कार्य आपण करून राहिलो, कारण की आपल्याला गरज आहे. लोकांना जगवण्याचं कार्य आपल्या हातून झालं पाहिजे. महान त्यागी बाबा जुमदेजून एवढा बेळा उचलून टाकला. एका रात्रीमध्ये 3 हवनं काय गरज होती? ज्ञान परस मरण रसो योगी, त्याप्रमाणे आम्हाला आज घडलो आम्ही त्याप्रमाणे. त्याचं कोणी विचारत नव्हतं. बेवडा रस्त्यानं फिरत होतं. त्या बेवड्याची पत्नी घराच्या बाहेर निघत नव्हती. तिलाही लाज वाटे पण आज तो बेवडा साहेब बनला. बाबांनी साहेब बनवून टाकला आमच्यासारख्याला, साहेबीन बनवून टाकला आमच्या पत्नीने. काय कमी आहे? काही कमी नाही. हे लक्षात घ्या की आमच्याजवळ भगवंत आहे, आमच्याजवळ बाबा आहे. आम्ही करू तेवढंच आम्ही घेऊ. माझ्या नवऱ्यानं सोडली या दारू, बाई देवा पावलाय का? पावला ना देव, चांगला पावला ना. काय तुम्हाला लाडक्या बहिणी बनवून टाकल्यात, मस्त भांडे पैसे भेटले, काय कमी आहे? बाबानं सुद्धा काही कमी केलं का तुम्हाला? काहीच नाही. मग भटकायचं कशासाठी? इकडे तिकडे भटकू नका. भगवान बाबा हनुमानजी, महान त्यागी बाबा जमदेवजी काही चुकामुका कमी जास्त बोलण्यामध्ये होतेच. आम्ही मानव आहोत, मला माफ करावं. आणि मानव धर्माचे कार्य तुम्हालाही करायचे आहेत, मलाही करायचे आहेत. त्या प्रयत्नामध्ये आपण सर्व राहू आणि मानव धर्माचे कार्य जे बी काही होत असेल आपल्या हाताने ते आपण करत राहू. या ठिकाणी मी माझ्या शब्दाला विराम देतो. धन्यवाद. नमस्कार.